तो कैसे कोशिश किया था? मतलब कोशिश हम हमारे आइडिया शेयर कर सकते हैं कि हम हमारे गांव के मतलब भलाई के लिए कर सकते हैं, जिससे हमारे लोगों को फैसिलिटी मिले और स्कूलों में और हॉस्पिटल्स में या इससे रिलेटेड कोई भी है। रोटरी क्लब मतलब सबके लिए सब काम करती है। हाँ, सब काम करती है, तो सोशल वर्क ही है, तो हम हमारे एक्सपीरियंस शेयर कर सकते हैं। अच्छा। जो भी आइडियाज़ है वो हम सीनियर्स तक या बताएंगे तो फिर वो फॉलो अप करके हो जाता है। दिल से मांगना चाहिए। मनोर रस्त्यावर वेळोवेळी घडणारे अपघात आणि अंधारात वाहने हाकताना प्रवाशांना होणारा त्रास हे लक्षात घेता रोटरी क्लब ऑफ मनोर हायवे आणि रोटरी क्लब ऑफ मीरा रोड यांच्यातर्फे सोलर स्ट्रीट लाईट्स मनोरच्या रस्त्यावर लावण्यात आले आहेत। रोटरी क्लबच्या CSR फंडच्या माध्यमातून एकूणच या रस्त्याच्या कडेला 10 सोलर लाईट्स लावण्यात आले असून काल रविवारी 23 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी त्याचे उद्घाटन पार पडले। मनोर ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन पाटील यांच्या हस्ते या सोलर स्ट्रीट लाईट्सचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, शिवसेना तालुका प्रमुख नितीन सातवी, मनोर ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन पाटील, मनोर ग्रामपंचायतीचे सदस्य मनीष भानुशाली, मृत्युंजय दूत रवीश नाचन, तर रोटरी क्लब ऑफ मनोरचे पास्ट प्रेसिडेंट मोमेज रईस, चार्टर प्रेसिडेंट विलास पाटील, रवींद्र पाटील, प्रेसिडेंट डॉक्टर श्रद्धा पावडे, प्रोजेक्ट चेअरमन सायमा मोमीन, तसेच रोटरी क्लब ऑफ मीरा रोडचे प्रेसिडेंट आनंद भटकल, रोटेरियन डोनर डॉक्टर संजीव गांधी, तसेच मीरा रोड क्लबचे इतर मेंबर, महिला सदस्य उपस्थित होते। सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेपासून हे सोलर स्ट्रीट लाईट्स चांगला प्रकाश देतात। हे सोलर स्ट्रीट लाईट्स सूर्यापासून मिळणारी ऊर्जा वापरतात आणि साठवतात, ज्याचा उपयोग रात्रीच्या वेळी रस्त्यावर प्रकाश आणि चमक देण्यासाठी केला जातो। तेच लाईट्स आता मनोरच्या नदीजवळील रस्त्यावर बसवण्यात आले आहेत, त्याचा चांगला वापर होईल अशी आशा क्लबकडून व्यक्त करण्यात आली। एकंदरीत रोटरी क्लबकडून याचा आनंद व समाधान यावेळी व्यक्त करण्यात आला आणि तसेच पुढेही या रस्त्यावर अजून काही सोलर लाईट्स बसवण्याचा मानस रोटरी क्लबनं दर्शविला आहे। बहुत ही खुशी की बात है कि मनोर जैसा जो एक ग्रामीण भाग ही समझिए आप, और यहाँ पे बहुत दिन से जो प्रवासी थे उनको बहुत तकलीफ था, रात में यहाँ पे अंधेरा ही जैसा छाया रहता था, और आपकी तरफ से यहाँ पे सोलर पैनल जो है यहाँ पे लगाया गया है, बहुत अच्छी बात है। इसमें इसकी वजह से बहुत से लोगों को खुशी भी होंगी और जो प्रवासी है उनको सुविधा हो जाएंगी। क्या कहेंगे आप इस बारे में? हमें हमारा सौभाग्य है कि हमें अपॉर्चुनिटी मिला कि मनोर में एक कुछ सेवा का कार्य कर सकें थ्रू हमारे कंपनी की CSR से, और ये मैं रोटरी क्लब मनोर का बहुत बहुत आभारी हूँ कि उन्होंने हमें चुना कि हम ये चीज़ कर सकें। थैंक यू। सर कितने सोलर फिर भी बिठाए गए सर? यहाँ पे हमने 10 सोलर लैंप बिठाए हैं। अच्छा, ओके। तो अच्छा लगा कि हमको जो है कंप्लेंट आता कि बहुत लोगों का एक्सीडेंट यहाँ होता है, इसलिए हमको एक एप्लीकेशन आया था हमारे क्लब को जी। फिर हमारे CSR फंड के माध्यम से हमने इनको एक सोलर इंस्टॉल किया है। हमने 10 इंस्टॉल किया है, लेकिन उनसे हज़ारों लोगों की जान बचेगी अगले किन सालों में। अच्छा। ये हमारे बहुत बहुत हमको अच्छा लगेगा। अच्छा। और खुशी भी हो रही है, खुशी भी आज के दिन में आज हमारा रोटरी का एक फाउंडेशन डे भी है जी। इसी दौरान इसी दिन हमको ये मौका मिला एक कार्यक्रम करने का। तर आपल्याबरोबर मनोरच्या श्रद्धा मॅडम आहेत, रोटरी क्लबच्या प्रेसिडेंट आहे। मॅडम काय उद्देशाने ह्या ठिकाणी हे सोलर पॅनल बसवण्यात आले आहे? मेन उद्देश काय होता, मुख्य उद्देश काय होता? नमस्कार, रोटरी क्लब ऑफ मनोर तर्फे आम्ही ह्याचा ॲक्च्युली कशासाठी तर इथे भरपूर ॲक्सिडेंट्स होतात आणि अशा बरेच कंप्लेंट्स आमच्याकडे लेटर्स आले की इथे ॲक्सिडेंट स्पॉट आहे, तर तुम्ही रोटरीतर्फे काहीतरी करू शकाल काय? तर त्या उद्देशाने आम्ही एक विचार केला आणि रोटरी आमच्या डिस्ट्रिक्टकडे एक लेटर लिहिलं की बाबा आमच्या मनोरमध्ये काही करू शकतात का, तुम्ही सोलार बसवू शकतात का? तर त्यांनी आम्हाला लगेच आम्हाला एक 10 ते 20 दिवसामध्ये त्यांच्याकडनं रिप्लाय आला की येस, CSR फंड अवेलेबल आहे आणि आम्ही तुमच्याकडे सोलार लाईट बसवू शकतो। आणि जवळपास 26 जानेवारीला हे आम्ही प्रपोजल पाठवलं आणि आज 23 फेब्रुवारी आहे। 23 फेब्रुवारीपर्यंत आज हे सोलार लाईट बसलेले आहेत आणि याचा नक्कीच पूर्ण मनोर गावाला आणि इथून प्रवास करणाऱ्या सर्वांनाच फायदा होईल, हेच आमचा उद्देश आहे। ओके।
ये रोटरी क्लब ऑफ मनोर हाईवे हम्म, इसका प्रोजेक्ट है ये। जी और हमारी प्रेसिडेंट डॉक्टर श्रद्धा पावड़े हाँ और प्रोजेक्ट चेयरमैन साइमा मोमी। ओके ये मैं पास्ट प्रेसिडेंट मोमेश भाई, पास्ट प्रेसिडेंट विलास पाटिल, रवि पाटिल, ओके ये रोटरी क्लब ऑफ मनोर हाईवे के मेंबर्स, हम लोग 16 मेंबर्स हैं टोटल। जी सर और ये हमारा बहुत दिन से चल रहा था। हाँ हाँ ये अपना जो टर्न है ये जी इस पे एक्सीडेंट ज़्यादा होते थे बरोबर और ज़्यादातर बाइक के एक्सीडेंट, और मंथ में कम से कम 4-5 तो एक्सीडेंट होते ही रहते थे। वो एक्सीडेंट सिर्फ इधर अंधेरा होने की वजह से रात में होते थे। बिल्कुल। रिसेंटली एक नांदगांव के लड़के का भी अभी पैर टूट गया ओके ओके बाइक सर पे था, जी सर क्योंकि अंधेरे की वजह से स्लिप हो गया वो। तो ये वजह से हम लोग का बहुत 3-4 साल से चल रहा था कि हम लोग यहाँ पर लाइट्स लगाए, लेकिन इधर पे कोई इलेक्ट्रिसिटी की लाइन नहीं होने की वजह से पॉसिबल ही नहीं था। बिल्कुल सर तो अभी हम लोग को अच्छा हुआ कि रोटरी क्लब ऑफ मीरा रोड वालों ने और डॉक्टर कृष्णन जी ने, जी इन्होंने हमको हेल्प किया और CSR फंड से हमको ये 10 सोलर लैंप मिले। इसके वजह से बहुत से लोगों की जान बच सकती है। बच सकती है और ये टर्न अभी अब 2 दिन से लाइट चालू हो गई है, जी लेकिन आप लोग खुद नोटिस करोगे कि इतना प्रकाश रहता है, इतना उजाला रहता है इधर कि आदमी इजीली वॉकिंग भी जा सकता है यहाँ, अच्छा वरना इतना प्रॉब्लम से यहाँ पर। बस यही है कि लोगों से ये विनती है, इसका ध्यान रखें, ध्यान रखें बरोबर उसको जैसे जिस तरह से लगाए हैं हाँ। उस तरह से लोगों ने उसको उपयोग करना चाहिए और उसका अच्छा इस्तेमाल करना चाहिए। इस्तेमाल करना चाहिए। बिलकुल बस इतनी ही हमारी लोगों से अपेक्षा आहे। सर कधी हे फिटिंग झालं हे लाईट वगैरे सोलार पॅनल? 3 दिवस झाले फिटिंग केलं. 3 दिवस झाले फिटिंग केलं आणि खरोखरच ही खूप महत्वाची आणि हे गरजेचं होतं इथे पॅनल बसवणं. सर काय बोलणार ह्याच्याबद्दल? कारण हा टर्निंग आहे, हा. ऍक्सिडेंटचा खूप चान्सेस आहे. ओके रात्री लाईट नसतो हम्म. आणि म्हणून ते गरजेने आता ते सोलर लावल्यामुळे चांगला प्रकाश मिळेल, हा. चांगला रस्त्यात आपलं जाता येईल, ऍक्सिडेंटचा हे कमी होईल, एक अपेक्षा आहे ऍक्सिडेंट कमी व्हायचे. ठीक आहे सर. सर काय बोलाल तुम्ही? एवढं म्हणजे चांगलं काम केलंय, कारण की ह्या ठिकाणी आहे अंधार खूप होत होता आणि मध्ये आता एक इथे आयवा सुद्धा त्या खड्ड्यामध्ये पडलेला आणि अपघाताची संख्या जास्त होती. सोलर पॅनलमुळे नक्कीच लोकांना ह्याचा फायदा होईल. काय बोलणार सर? हो होणारच, कारण की आता मोहित भाई आताच बोलले की प्रत्येक महिन्यात 3-3, 4-4 ऍक्सिडेंट होतात तिथे. आता एक 15 दिवसापूर्वी नांदगावचं पोराचा ऍक्सिडेंट झाला, त्याचा पाय गमावला. ओके तर ह्या सोलर पॅनलने ऍक्सिडेंटचं प्रमाण तो 0 होईल, पण लोकांचा रात्रीच्या टायमाला येतात लोक, त्यांना त्याचा फायदा होईल आणि ऍक्सिडेंटचं प्रमाण 0 होईल असं मी एवढं सांगतो. म्हणजे ज्या वाहन चालकांना अंधाराचा सामना करायला पडत होता ते आता उजेडातून हा प्रवास करणार आहे. हो.